ऑडियन्स असली पाहिजे. मुख्य तेच आहे खरं, ऑडियन्स असली पाहिजे. आणि ती एकदा हसली ना की आपोआप तुम्हाला एनर्जी येते. नाही, अशीही बनवा बनवी हा कम्प्लीट वेगळा सिनेमा होता. जमवा जमवीचा हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. प्रत्येक बॉयफ्रेंडच्या वेळी वेगळं नाव. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू थँक्यू. कसे आहात? मस्त. फार छान आहे मी. अच्छा, फार सुंदर दिसतेस. एक्साइटेड. थँक्यू. लोकेश सर कसे आहात? अरे हे दोघं छान आहे, नंतर मी कसं असणार आहे. म्हणजे इथे आल्यापासून इतके कमाल जोक्स चाललेत अशोक सरांचे, वंदुताई तर आत्ताच आली आहे. तुमच्यासाठी मला ही जर्नी सांगा. म्हणजे शूटिंग होत होतं का काय होतं नेमकं? म्हणजे तिकडे तेव्हा काय होतं आणि किती वेळ लागायचा एका सीनला? नाही, आम्ही शूटिंग खूप सिन्सिअरली केलं. पण ही जी मस्ती बघितलीस ना, जी आत्ता चालू होती, तशीच मस्ती आम्ही सेटवरही पण करत होतो. त्याच्यामुळेच ते छान फुललंय सगळं आणि छान सिनेमा बनला. येस. त्याच्यामुळे जेव्हा काम करायचं तेव्हा मी काम केलं सिन्सिअरली, जेव्हा मस्ती करायची तेव्हा मी मस्ती केली आहे. काय असं तुला सांगतो, माझा अनुभव आहे हा. काही लोक सीनचा ऑर्डर पण मोठं घेतात की इतके आता काय, मला असे सीन कुठलेही चांगले होत नसतात कधी. माझा एक दृष्टिकोन असतो की त्याला असा हसत ठेवला पाहिजे. आणि जे हसत राहतील ना, मस्ती करून हा ऊ करत ते काम नेहमी चांगलं होत असतं. बरं काय होतं, काही जण असे असतात की काही जण नवीन लोक असतात, ते काय होतात टरकून असतात. मला म्हणजे काय, माझे मोठा आहे म्हणून नव्हे, बुजलेले मोठ्या म्हणून नाही, सिनियरिटीला की आता एवढं काय बाबा कसं असं होतं, साहजिक आहे ते. पण त्यांना पहिल्यांदा तोडलं पाहिजे. त्याला असं वाटता कामा नये की आता काय मी कसं बोलू काय. तेव्हा पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर सुरुवात करायची. त्याला आधी मोकळं करायला पाहिजे. आणि हे मी नेहमी सेटवर करतो. माझ्या नेहमी सेटवर तुम्हाला हेच सापडेल, कुठल्याही नाटकाचं याच्यावर असो किंवा सिनेमाच्या असो. हसत खेळत केल्याशिवाय कुठलीही गोष्ट चांगली होत नाही कधी. आणि हा सिनेमाही असाच आहे. असं. आणि काय इव्हन तरी सिरियस तरी करत असतो तर मी हसत खेळतच करत असतो. ॲब्सोल्युटली. पण चित्रपटाचंच नाव आहे अशी ही जमवा जमवी. खरं तर अशी ही बनवा बनवीची लिगसी किंवा ते नाव, तो चित्रपट आजही म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात आहे. आजही जेव्हा तो टी व्हीवर लागतो तो आवर्जून पाहायला लागतो. लोकेश सर, मला सांगा, नावाच्या बाबतीमध्ये काही डायलेमा होता का? किंवा दुसरं काहीतरी नाव असेल, किंवा अशी ही बनवा बनवी नंतर अशी ही जमवा जमवी आलं का? असे अनेक प्रश्न पडू शकतात प्रेक्षकांना, राईट? त्यामागे काय विचार होता? नाही, अशीही बनवा बनवी हा कम्प्लीट वेगळा सिनेमा होता. जमवा जमवीचा हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. या नावामागची गंमत अशी आहे की ह्या गोष्टीला, या सिनेमाला हे नाव खूप करेक्ट वाटलं किंवा त्या गोष्टीला खूप अनुरूप आहे ते, म्हणून हे नाव ठेवलं. त्यामुळे अशी बनवा बनवी होते म्हणून आपण अशी जमवा जमवी ठेवूया असं नाही आहे. मुळात तो सब्जेक्टच असा आहे की सगळी जमवाजमवच आहे त्या गोष्टीमध्येच मुळात. सो आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की हे नाव खूप करेक्ट आहे म्हणून ते नाव ठेवलेलं आहे. अदरवाईज त्याच्यामध्ये बाकी असं खरं तर काहीच कारण नाही आहे. जेव्हा तुम्ही दोघांनी पहिल्यांदा ऐकलं या चित्रपटाबद्दल, या स्क्रिप्टबद्दल, सगळ्यात पहिले काय क्लिक झालं? वंदुताई, एक आवडणारी गोष्ट मला सांगा. कथा ही सर्वात महत्त्वाची क्लिक झाली. आणि मुख्य त्यातली पात्रयोजना. म्हणजे ह्यांनी जेव्हा विचार केला होता त्या कॅरेक्टर्सचा, त्या कॅरेक्टरमध्ये मी फारच चपखल बसणारी होते. त्यामुळे मी ताबडतोब हो म्हटलं. चपखल न बसणारी असेल तर लगेचच हो म्हणते. पण त्याला यात मी अगदी म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कोणी येऊच शकत नाही असे असा एक थोडा माज होता मला. त्यामुळे मी तो स्वीकारला. मूळ कथेला महत्त्व देऊनच. आणि प्रोडक्शन, राजकमल असल्यानंतर काय प्रश्न, अशा लेगसीमध्ये काम करायला मिळावं आपल्याला, प्रोडक्शनची हिस्ट्री असली. त्यामुळे घेतला. आणि अशोक हा नेहमीचा ऑल टाईम फेवरेट, माणूस म्हणून पण, नट म्हणून पण, आणि मित्र म्हणून पण. अशोक मामा, तुमच्याबद्दल सांगा, काय सगळ्यात जास्त आवडलं स्क्रिप्टबद्दल, अशी ही जमवा जमवीबद्दल? इतकं काम करताय तुम्ही, आधी मला सांगा, ही एनर्जी कुठून येते? डेली सोप चालू आहे, प्रमोशन करताय, कुठून येते एवढी अफाट एनर्जी? खरं सगळं मलाही कळलेलं नाही, पण येते हो. मला तिथे आल्यावर येते, त्या स्पॉटवर आल्यावर. काय करायचं, हा लाईट्सचा इफेक्ट आहे की एकंदर बाकीच्या सराउंडिंगचा इफेक्ट आहे की आपण कोणावर बोलतो त्याचा असेल इफेक्ट? थँक्यू. तिने तिच्यावर घेतला तो, असं तिच्याकडे बोललं, मी असं केलं म्हणून ऑडियन्स असली बघा, हरकत नाही. बस हेच पाहिजे. हेच पाहिजे, ऑडियन्स असली पाहिजे. मुख्य तेच आहे खरं, ऑडियन्स असली पाहिजे. आणि ती एकदा हसली ना की आपोआप तुम्हाला एनर्जी येते. एनर्जी आणावी लागत नाही कधी.
म्हणजे ही आणली मी आता कसं करतो, नाही तसं नाही जमत ते. ती तुम्हाला आतूनच आली पाहिजे ती, आणि ती तुम्हाला एखाद्या चांगल्या कामाने येते किंवा चांगलं करतोय आपण काहीतरी, याच्यातूनच तुम्हाला मिळू शकते ती. तुम्हाला कोणी एनर्जी दिल्याने सुद्धा येत नाही, ती तुम्हालाच यावी लागते. आणि हे फक्त तुम्ही चांगलं काम करायला, तुमचं कामावर तुमची किती निष्ठा आहे याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जे काम करताय ते कशा पद्धतीने करताय, ते चांगलं व्हायला पाहिजे म्हणून करताय, किंवा त्याच्यात निर्णय शोधण्याची एक मजा आहे की ह्याच्यात काय करावं, त्याच्यात काय करावं. ही जी शोधणं आहे ना, ह्याच्यातून तुम्हाला ऊर्जा मिळत असते की हे असं सीन करूया, हा हे असं चांगलं वाटेल. हे थिंकिंग पाहिजे त्याच्यात, त्याशिवाय तशी येत नाही. तशी कोणी तुम्हाला ऊर्जा दिली तर येणार नाही, आणि तुम्हाला ऊर्जा तशी एरवी कधी येणार नाही. मुळात आपण जे काम करतोय ते आपल्या आवडीचं आहे, आपल्यामुळे आपण लोकांना आनंद देतोय, हे आपल्या आवडीचं आहे. आपल्याला काही वेगळं करायला मिळतं आहे, हे आवडीचं आहे. एका चांगल्या प्रोडक्शनशी आपण जोडले गेलो आहे, हे आवडतं आहे. त्यामुळे ही सगळी ऊर्जा मिळण्याचीच लक्षणं आहेत ही सगळी. आणि फिल्म तर इतकी मस्त झाली की आता आणखी ऊर्जा वाढली आहे, ती आता कशी संपवायची याचं जरा वा. पण मी इथे आल्याच लोकेश दादाला म्हणाले की किती गोड टीजर आहे, खूप मस्त आहे. म्हणजे इतकी गोड लव्ह स्टोरी आपण म्हणूया, जराशी हळवी. सुधा मावशी हे नाव तर मला खूपच आवडलंय, फोनमध्ये सेव्ह केलेलं, कमाल आहे ते. तुम्ही अशी खोट्या नावाने नंबर सेव्ह केलेत कोणाचे बिफोर? नाही, पण आम्ही केले नसतील. मी नाही केले. तू नाही केले? नाही. हरकत नाही, मग आम्ही नाही केले असतील. तुम्ही केले असतील ना? नाही, मी नाही केले ना. नाही. आपण डायरेक्ट मी खूप नावं बदलली, नावं बदलली मी. कित्येक लोकांनी केली असतील ना, असे कित्येक लोक असतील. हां, त्यांना ते बरोबर रिलेट होणार की अरे तेच आम्हाला पाहिजे. बंधुताई तो केली तशी खोट्या नावाने नंबर सेव्ह? एखादा सांग ना मला. प्रत्येक बॉयफ्रेंडच्या वेळी वेगळं नाव, साधारण त्या नावाची साधारण राखणार असं नाव ठेवायचं. खरंच माझं सांगू नको. हो ना, खरंच आहे. शपथ. लोकेश दादा, पण सुरुवात नेमकी कुठून झाली या स्क्रिप्टची, या चित्रपटाची? मला ही जी गोष्ट जी आहे ती थोडीशी गोंडस आहे, गोड आहे, हळवी आहे, आणि मुळात ते उतारवयातली मैत्री, प्रेम हे सगळंच आहे. तर मला खूप ते इंटरेस्टिंग वाटलं की ह्याच्यावर काहीतरी छान होऊ शकतं. कारण त्या वयामध्ये एक भावना व्यक्त करण्यासाठी एक हक्काचा माणूस, एक मित्र आपल्याला हवा असतो, समोर बसून ऐकणारा आपलं कोणीतरी. मला खूप ते इंटरेस्टिंग वाटलं, आणि असं वाटलं की ह्याच्यावर आपण काहीतरी करावा. अशी ती सुरुवात झाली खरं तर लिखाणाला. आणि जसं मगाशी म्हणाले की खूप चपखल बसली, तर माझ्या लिखाणातच ना, जेव्हा मी लिहित होतो तेव्हापासूनच हे दोन कलाकार डोळ्यासमोर ठेवूनच ते स्क्रिप्ट लिहिलं गेलं बऱ्यापैकी. त्यामुळे असं झालं की ते त्यांनी हो म्हणणं माझ्यासाठी फारच एक मोठी गोष्ट होती ती. आणि अगेन या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की निर्मात्याचा एक खंबीर सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं कुठलीही कलाकृती तयार करताना. कारण त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही पुढे, म्हणजे तो सपोर्ट सगळ्याच बाबतीतला असतो. सो मला असं वाटतं की आमचे जे निर्माते आहेत राहुल शांताराम, राजकमल एंटरटेनमेंटचे, त्यांनी पूर्ण पाठिंबा ह्या सिनेमासाठी दिला, खंबीर सपोर्ट दिला. म्हणून मला असं वाटतं की छान आम्ही वेळेत हसत खेळत आणि अशा पद्धतीचं काम आणि अशा पद्धतीचा एक सिनेमा बनवू शकलो. ॲब्सोल्युटली. आणि इमोशन्स आहेत, लाईक यू सेड की उतारवयातली मैत्री किंवा ते प्रेम कसं असतं आणि ना हे प्रेक्षकांशी जोडलं असतं. अशावेळी आपल्या चित्रपटामध्ये काय काय दाखवावं, ही मैत्री कशी असावी किंवा तो एक ह्युमर कसा असावा, बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात. सो ही जी कथा आहे अशी ही जमवाजमीची, हा फर्स्ट ड्राफ्ट होता का त्याच्यात पण आणखीन सुचत गेलं, बदल होत गेले, ते काय होतं? नाही, डेफिनेटली बदल तर होत गेलेच त्याच्यामध्ये, कारण ते फुलत गेली गोष्ट. कारण एक लाईन असते ती ऑफकोर्स फुलवावी लागते, फुलत गेली ती. पण अगेन मी तेच म्हणतो की विनोदी सिनेमा बनवायचा आहे म्हणून ही कथा लिहायला घेतली किंवा हा सिनेमा लिहायला घेतला असं नाही झालं. ह्याच्यामधला जो विनोद आहे ना, हा सिच्युएशनल विनोद आहे. पण त्याच्या सिच्युएशन्समध्ये ती कॅरेक्टर्स खूप जेन्युइन प्रामाणिकपणे रिॲक्ट होत आहेत त्या सिच्युएशनला, आणि त्याचं आपल्याला हसू येतं आहे. म्हणजे ते कुठेही यातलं कुठलंही पात्र कुठे ओढून ताडून विनोद करायला जात नाही आहे. त्याच्यामुळे आणि अशा प्रकारचा विनोद हा फार अवघड असतो, किंवा परफॉर्म करणंसुद्धा किंवा ते बाहेर काढणंसुद्धा तो खूप कठीण असतो. तर मला असं वाटतं की या सगळ्यांनीच फार उत्तमपणे त्याला रिॲक्ट झालं, आणि फार उत्तम जे म्हणणं आहे ना, मुळात स्क्रिप्टचं जी मागणी असते ती फार त्यांनी छान बाहेर काढली. आणि जसं ही मगाशी म्हणाली की तू चपखल बसली आहेस त्या भूमिकेला, या आधीची भूमिका म्हणजे वंदुताई अशी आहे, आम्हाला ती अशीच दिसते, राईट? मला अशी जमवाजमीबद्दल सांग,
काही डिफरन्स आहे तुझ्यामध्ये आणि त्या व्यक्तिरेखेमध्ये, आणि काय आहे नेमके हे प्रकरण काय आहे सुधा मावशीचं? डिफरन्स वयाच आहे. मी जे तरुणपणी करत होते ते आता करायला मिळतं. आता या वयात करतेस. मोस्ट ऑनेस्ट इंटरव्ह्यू आहे. नाही पण बऱ्याचशा गोष्टी जसं यांनी सांगितलं की आपल्याला बोलायला व्यक्त व्हायला समोरची व्यक्ती कोणी असो, आता नवरा असो, मित्र असो, पार्टनर असो, किती दिवस तुमचं ऐकणार आहे? ऐकेल 1-2 वर्ष वगैरे छान सुरळीत चाललेलं असतं संसारात, पण नंतर ऐकून गेलं. त्यामुळे एक फ्रेश काहीतरी पार्टनर मिळाला आहे नवीन, सगळेच गेलेत आपल्यापासून दूर आता, आणि अशा वेळी कोणतरी ऐकणारी व्यक्ती आहे, निदान 4 वर्ष तर ऐकेल. त्यामुळे तेवढे म्हणजे असं काही फार एक्सपेक्टेशन्सनी एकत्र आलेली माणसं नाही आहेत, तर एक सहज जुळलेली एक मैत्री आहे. याचं रूपांतर कशात होतं आहे ते बघायचं आहे. पण याच्यात मैत्रीची भावना जास्त आहे प्रेमापेक्षाही. पण त्यावेळेला हवीहवीशी वाटणारी एक असतं ना काहीतरी हुरहुर लावणारं, तेव्हाही पोटात फुलपाखरं उडायला लागली तर उत्तम ना, वाटवाघळांपेक्षा ते जास्त बरं. त्यामुळे अशीच ती गंमत आहे, आणि तीच गंमत ह्या सिनेमामध्ये खुलली आहे. मामा, कशी आहे ही व्यक्तिरेखा? कपडे तर कमालच दिलेत, एकदम एव्हरग्रीन, एकदम यंग दिसताय तुम्ही ट्रेलरमध्ये. चला, छान दिसताय, खूप कॉम्प्लिमेंट होती माझी. ऑब्जेक्शन आहे. ओके, प्रश्न नाही, ती आहेच उतारवयातलीशी गोष्ट आहे. उतारवयातली अशी उतारवायची काय, मी वय जरी उतार तरी चढण्याची हे अशीच ना, मगच उतरणार ना. मग उतारवयातली गोष्ट आहे ही. त्यामुळे काय, ती व्यक्तिरेखाच म्हणजे अशी म्हातारा आहे, तो म्हातारा म्हणजे काय उतारवयातला आहे तो जवळजवळ, पण आहे मनाने तरुण, अवखळ एक नंबरचा, सीधी गोष्ट कधीच बोलणार नाही, वाकडं असं बोलण्याची एक हेच आहे ना. आणि कपडे आहे ना, हे कपडे जे घातलेत मी तेच त्याच्या एकंदर स्वभाव विशेषाचं दर्शन घडवतं. की कपड्यामुळे तो कळतो की हा माणूस काय ते, म्हणजे कपड्यापासून विचार केलेला आहे. आणि ते जे प्रेम आहे हे प्रेम उथळ नाही आहे, किंवा ते वल्गर पण नाही आहे, किंवा लोकांना काय बाबा हे असंही नाही. एक त्याला एक वेगळीच ठराविक एक हे आहे, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, रस्ता असा वेगळाच एक आहे की त्याच्यातून तू व्यक्त होतं. म्हणजे नुसतं काही नजरेतून होतं, काही होतं, कधी कधी एकमेकांपासून ओळख न दाखवण्याची पद्धत, त्यांची जी एकंदर कुटुंबामध्ये त्यांची जी कुतरहोड होते एकमेकांवर प्रेम व्यक्त करायची, ते जे दाखवलेलं हे फार अतिशय सुंदर आणि अतिशय लोकांना कुठेतरी पटेल की बाबा हे माझ्या घरातही असंच होतं आहे, माझ्या घरातही असंच झालं होतं. ह्याच्यात ते जे उतारवयातले लोक असले म्हणजे अरे बापरे, मी पण नाटक केलं होतं बरं का, असं काहीतरी सांगेल इतपत ते याचं आहे. आणि तो रोल जवळ तसा आला तेव्हा म्हटलं हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी जी कॉमेडी केली होती त्याच्यापेक्षा कुठेतरी वेगळं आहे. कॉमेडी आहे पण ती लहान यंग कॉमेडी नाही आहे. एक वय, एक निश्चित एक जाणतं वय झालं त्यानंतरची कॉमेडी आहे. त्यामुळे त्या स्वरूपातली ती आहे. तो मस्करी करेल, हे करेल, सगळं करेल, पण ते त्या याच्या लेवलमध्ये करेल. हे त्या रोलचं महत्त्व आहे. आणि म्हणून मला ते करायला एकदम लगेच हो म्हटलं मी याला, जसं त्यांनी पहिल्यांदा मला अशी दाखवलं म्हटलं हे चांगलं होऊ शकते. आणि काय तर छोटी असं म्हटलं की हे बघा अशी ही जमवा जमवी, मला नेहमी ती बनवा बनवी तिथं तोडणार, अशी ही जमवा जमवी. तर त्यात अशी ही या वर्षापेक्षा जमवा जमवी याला जास्ती महत्त्व आहे. ते कशा प्रकारे जमवलं जातं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. मग याचं कुठेही लाऊड नाही आहे, कुठेही अरे काय झालं असं कुठेही येणार नाही. अशा रीतीने सुंदर एक लाईट आणि एक्झरसाईजची कुठेतरी गुदगुल्या करणारी ती कॉमेडी मांडली गेलेली आहे. असं हे असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. खूप मस्त. आणि 2 मिनिटं शांत बसले मी काही मध्ये न बोलता. दमलोय मी बोलून. बरं, ओके. लोकेश दादा, म्हणजे इतके कलाकार आहेत या चित्रपटामध्ये, खऱ्या अर्थाने ही जमवा जमवी आहे. स्क्रिप्ट उत्तम आहे जसं सगळेच जण म्हणतात, तरी सुद्धा या सगळ्यातनं एक गोष्ट तुला डिफिकल्ट वाटली या चित्रपटाच्या बाबतीमध्ये की हे जरा अवघड आहे, बघूयात कसं होतं, असं काही होतं किंवा आहे? नाही, अवघड असं नाही सांगता येणार मला काही असं वाटलं. पण म्हणजे
पहिला दिवस शूटचा म्हणजे तयारी होती, काम त्याच्यावरती केलेलं होतं, पण ह्या दोघांबरोबर जो पहिला दिवस होता ना शूट करण्याचा, तिथे थोडंसं प्रेशर होतं ऑफकोर्स, कारण खूप खूप सिनियर आणि खूप दिग्गज कलाकार आहेत. सो माझ्याकडनं माझी तयारी मी डेफिनेटली करून ठेवली होती, पण जमवाजमव करण्यासाठी असं काही हे झालं नाही. पण तो क्षण तो जो होता ना की पहिलं एक ॲक्शन म्हणेपर्यंत, पहिल्या सीनची सुरुवात किंवा पहिल्या ह्याची, तोपर्यंत एक प्रेशर होतं, पण अदरवाईज नंतर काहीच हे नाही झालं. मग एक इंटरेस्ट यायचं पहिलंच वाक्य असं आहे, फक्त मी पहिलं वाक्य सांगतो. ते दोघेजण बसलेले आहेत एका बेंचवर, एका तळ्याच्या बसलेल्या, आणि बराच वेळ बसल्या, आणि अचानक तो म्हणजे वयाने जास्ती असलेला, त्या वयाने जास्ती असल्यामुळे मुलीला म्हणतो, बाईला म्हणतो, मला वाटतं आपण आता लग्न करावं. इथून कॉमेडी सुरू होते. या वयात तो तिला सांगतो की मला वाटतं आता आपण लग्न करावं, तुला काय वाटतं? आणि मी जी कधी लाजलेली नाही तिकडे चक्क लाजलेली, कारण अशोकने अशा पद्धतीने ते बोलला ना की मला तसंच रिॲक्ट व्हावंसं वाटलं. ॲक्च्युली जी पडद्याच्या मागे मैत्री असते ती युजली काम करताना रिफ्लेक्ट करत असते. सो मला जरा तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल जाणून घ्यायला आवडेल की किती सुंदर बॉन्ड आहे हा पडद्यामागे, जो आत्ता अशी ही जमवाजमीमध्ये रिफ्लेक्ट झाले. बंधुताई, खरं आहे, पण तो बॉन्ड असायला हवा आहे. अर्थात अशोक खरा माझ्या मोठ्या बहिणीचा मित्र, भारतीचा, त्यांनी एकत्र काम केलं होतं नाटकात, आणि नाटकात काम करताना कसं तुम्ही बराच आवाज तुम्हाला मिळतो एकमेकांचा, तसा माझा आणि अशोकचा नाटकाच्यामुळे नाही आला, पण काही सिनेमांमधून आम्ही लपंडाव, नंतर 3-4 पिक्चर काही ते बरोबर केले. त्याच्यात अशोकचं, पण अशोक हा माणूसच म्हणजे नट म्हणून श्रेष्ठ आहे, पण माणूस म्हणून जास्त, आणि असा माणूस मिळणं, दोन्हीचं चांगलं कॉम्बिनेशन असणारं, अशी फार रेअर माणसं असतात इंडस्ट्रीमध्ये. आपलं मोठेपण घेऊन मिरवणारी माणसं खूप आहेत, पण मोठा असूनही आपलं माणूस पण जपणारा, मैत्री जपणारा असा माणूस हा, आणि ती मैत्री रिफ्लेक्ट होते. आणि मी पण अशी बहुतेक निवेदितामुळे जास्त माझी याची दोस्ती जमली, आणि त्यामुळे आमच्यातलं बॉन्ड खूप छान आहे. आम्ही मैत्रीच्या पलीकडे जाऊन एक वेगळा असा बॉन्ड निर्माण होतो ना की काही कशीही मस्ती करावी याच्याबरोबर की चालतं, त्याला आवडतं, आणि आवडतं की नाही माहीत नाही, पण मी मस्ती करते म्हणजे, त्यामुळे मी बोल तर छान मैत्री असलेला असा उत्तम नट जर आपल्याला मिळाला तर त्याचा आपल्यालाच आपल्या करिअरला फायदा होईल, या दृष्टीने पण मी स्वार्थी भावनेने त्याची मैत्री टिकवली. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे काय, ही कोणी अशी कलाकार नाही आहे की हां ठीक आहे चला असं म्हणता येत नाही. तिनेही आपण एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा ते लक्षात घ्यायलाच पाहिजे तुम्हाला. तेव्हा तुम्हाला जे करायचं त्यांच्याबरोबर नीट कसं करायला पाहिजे, कुठल्या वेळेला नाही तर तुम्ही घसरून पडायला सांगता येत नाही. तर त्यामुळे ते लक्षात घेऊनच सगळं केलेलं आहे की आपल्याला करायचं आहे ते एका बाई, अशा बाईबरोबर करायचं आहे की जिनं कित्येक वर्षात एक आपला स्वतःचं स्थान इंडस्ट्रीत ठेवलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. त्याचा आदर हा व्हायलाच पाहिजे आपल्याला, त्यामुळे फालतू येणार नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी होती की मी जेव्हा काम करतो माझं एक बोलण्याची स्टाईल की रिदममध्ये बोललं गेलं पाहिजे, वाक्य हे नेहमी रिदममध्ये जातं. त्या रिदमला जर तुम्ही रिस्पॉन्स दिलात ना तर मग त्याच्यासारखी काही दुसरी मजाच येत नाही. आणि ही गंमत याच्यात बघायला मिळेल या सिनेमात खूप आहे. मग ते लिखाण म्हणजे जो स्क्रिप्ट लिहून आली होती त्या लिखाणा पलीकडे सुद्धा गेलेत का सीन्स, रंगत गेले असं काही घडलं आहे का? नाही, तसं काही झालं नाही. म्हणजे सीन आहेत ते आहेत, सीनला कुठेही धक्का लागलेला नाही. गिव्ह अँड टेक्स होते ना, गिव्ह अँड टेक्स झाले, पण तेच म्हणतो की मोठेपण काय आहे ना त्यांचं की कुठेही ना जे शब्द आहेत ना ते शब्द बदलले नाही त्यांनी. कुठेही एक होतं ना की एक जातो आर्टिस्ट त्या फ्लोमध्ये ना वाहवत जातो आणि एक पुढे जातो निघून, पण ते त्यांनी ती लाईन कधीच क्रॉस केली नाही. हां, गिव्ह अँड टेकमध्ये त्यांनी त्याच्यातलं लुक्समधनं आणि ह्याच्यातनं जी मजा केली आहे फुलवलेलं आहे डेफिनेटली, पण असं नाही झालं की लिहिलं वेगळं आणि करतोय काहीतरी वेगळंच, असं नाही झालं. बिटवीन द लाईन्स खूप आम्हाला मजा करायला मिळाली आणि ती आम्ही अगदी भरपूर केली दोघांनी. कारण बिटवीन द लाईन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना. ना, आणि शब्द आहे, शब्दाचं प्लेसिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एखादं वाक्य प्लेन होतं तेव्हा अर्थपेक्षा ते शब्द जर पुढे मागे केले तर त्याच्यातून एकच वेगळाच आनंद मिळतो, आणि तो विचार केला पाहिजे. माझं बोलण्याची स्टाईल बहुतेक ती असते की मी लिहिल्याप्रमाणे कधीच बोलत नाही. टँजंट काहीतरी स्वर काढणे
व्यक्त होणं आपल्या व्यक्तींकडे तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही हे फॉलो नाही, करता? व्यक्त होणे निश्चित इम्पॉर्टंट आहे, पण कुठल्या बाबतीत व्यक्त व्हायला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही कुठल्या भलत्याच गोष्टीत व्यक्त झालं त्याला काय उपयोग नाही. व्यक्त होण्यासारख्या गोष्टी तरच व्यक्त व्हायला पाहिजे, आहे की नाही? हां, असं आहे ते. बरं, काय व्यक्त होऊन समोरच्या माणसावर किती त्याचा परिणाम होऊ शकेल याचाही विचार आपण करायला पाहिजे. कोण आहे समोर तुमच्या की ज्याच्याकडे तुम्ही व्यक्त होताय हे कळलं पाहिजे स्वतःला. व्यक्त व्हायला काही हरकत नाही आणि व्यक्त व्हायला असावी, ते व्यक्त व्हावं, पण ते विचार करून व्हावं असं मला वाटतं. खूप सीन आहेत या चित्रपटामध्ये. आता मी ट्रेलरमध्ये झलक बघितली आहे. काय असणार आहे हे 10 एप्रिलला प्रेक्षक बघतील. पण एवढं सगळं असताना अशी एखादी चित्रपटातली मुवमेंट किंवा सीन असतो जो पर्सनल फेवरेट होतो अनेक कारणांसाठी. कोणता एक पर्सनल फेवरेट आवडता सीन किंवा मुवमेंट सांगाल मला अशी ही जमवाजमवीबद्दलची? कोणता खूप आवडलाय? कारण असं सीन असं करायला मजा आली की अरे काय सीन आहे. सगळ्या अखंड 2 कुटुंबांची कहाणी आहे. दोन्ही कुटुंब एकावेळी एकत्र येतात आणि त्यावेळी जी काय भंबेरी उडते तो मला सर्वात आवडलेला सीन आहे. सगळेजण आहेत, सगळे कॅरेक्टर्स आहेत त्या सीनमध्ये आणि त्यावेळी जी काय भंबेरी उडते तो मला फार आवडतो. मी एवढंच सांगते, त्या सीनसाठी हा सिनेमा बघावा. मामा आता दुसऱ्यांदा तुमच्याकडे आली, मग तिकडे जाईन. जा द्या तिकडे. ओके. अगं तो डायरेक्टर आहे आमचा. लेखक म्हणून पहिला श्री आणि समाप्त हा पूर्ण सिनेमा माझा फेवरेट आहे. त्यातले प्रत्येक सीन. दिग्दर्शक म्हणून जसं हिने सांगितलं तो सीन, कारण तो लिखाणात आलेला आहे पण तिथे तो आणखीन छान पद्धतीने फुलला गेला. त्यामुळे असं झालं की येस तो. पण मला असं वाटलं की सगळ्याच म्हणजे जेवढे कोण कॅरेक्टर्स आहेत ना त्या सगळ्यांनी आपले प्राण फुंकले आहेत त्या सीनमध्ये. खरंच इतका तो मार्वलस सीन झाला आहे. मामांचा आवडता सीन कोणता आहे? काय मी फेवरेट आवडता म्हणून मी असं एक सांगू शकत नाही, पण प्रत्येक सीनमध्ये जे काय सांगितलेलं आहे, जे काय लेखकाला म्हणायचं आहे, जे दिग्दर्शकाला म्हणायचं आहे, हे माझ्या सगळ्या नटांनी पोचवलेले लोकांपर्यंत. सगळ्यांनी छान काम केलं. त्यामुळे मी याच्यातलं मी कुठला सीन हा चांगला झाला नाही असं मी म्हणू शकतच नाही आहे. कारण सगळी सिन्सिअरिटी त्यांच्या सीनमधून त्यांच्या दिसते. सिन्सिअरिटी ह्यांनी त्यांच्याकडून कामं करून घेतलेली आहेत, नवीन आर्टिस्टकडून पण. म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा म्हणजे पिक्चरमध्ये काम केलं त्यांच्याकडून सुद्धा. तेव्हा काय होतं आहे की हा सीन चांगला, तोच सीन चांगला असं नाही. टोटल इम्पॅक्ट त्याचा किती येतो हे जास्ती महत्त्वाचं घ्यायला पाहिजे इंडिव्हिज्युअली सीन बघण्यापेक्षा. कारण इंडिव्हिज्युअल सीन फक्त तेवढ्यापुरतं लक्षात राहतो, शेवटी टोटॅलिटी त्याची लक्षात राहते. तेव्हा त्याचा इफेक्ट किती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो इफेक्ट लक्षात घेतला ना तर कुठेही फ्लॉ दिसत नाही अख्ख्या पिक्चरमध्ये. आणि पहिले टीजर जेव्हा आला ना तो बघून मी आल्यालाच त्याला म्हणाले की खूपच गोड टीजर आहे हा. म्हणजे फर्स्ट एक्सप्रेशन त्या टीजरबद्दलचे माझे हे होते. ऑब्व्हियसली ते प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की कलाकारांची त्यांना किती साथ लाभली. तुमच्या दोघांना मला विचारायला आवडेल या चित्रपटासाठी, या कॉन्सेप्टसाठी आणि तुम्हाला जे काही व्यक्तिरेखा मिळाल्या आहेत त्याच्यासाठी तुमच्या डिरेक्टरला किती मार्क्स आहेत? मी तर सगळेच देईन बुवा. कारण काय झालं, मला जे करायचं होतं ते त्यांनी मला करायला सांगितलं. त्यामुळे मला कधी प्रश्नच आला नाही हे करायचा. आणि मी जे काय करतो हे तो ॲक्सेप्ट करत गेला. याच्यापेक्षा आणि दुसरी कुठली मोठी गोष्ट असू शकते. एक उत्तम कथा, उत्तम प्रोडक्शन, उत्तम दिग्दर्शक, उत्तम कलाकार मिळाल्यावर काय मिळणार अजून. त्यामुळे 100 मार्क्स आहे. खरंच काय माहिती का, सगळे नवीन आहेत आर्टिस्ट. बाकी ते 2 नवीन आहेत. बाकी सगळे जे आर्टिस्ट आहेत ना आपण त्यांच्याकडे दुर्लक्षच करू शकत नाही. कुठे ना कुठेतरी ते लोकांच्या लक्षात राहणारच आहेत आर्टिस्ट. अशा रीतीने मांडलं गेलेलं आहे सगळं. ॲब्सोल्युटली. आणि लोकेश दादा तुला विचारायला आवडेल मला, हे ना 2 जनरेशन्स आहेत या चित्रपटामध्ये. एकदम सिनियर कलाकार आहेत, त्याच्यानंतर नवखेसुद्धा कलाकार आहेत आणि हा एक बॅलन्स असतो ना एका चित्रपटाचा, ते सगळं आहे. म्हणजे तुझ्याकडे दोन्ही जनरेशन बरोबर काम करायला एक स्कोप होता इकडे, राईट? मला सांग, एनर्जी वाईज तर ऑब्व्हियसली इक्वल लेवलला असणार, कदाचित ह्यांची जास्त असू शकते. मोस्ट डिफिकल्ट पार्ट किंवा मोस्ट डिफिकल्ट जनरेशन किंवा इझी जनरेशन तुला कुठली वाटली? तुझा एक्सपिरियन्स काय प्रत्येक कलाकाराबद्दल? नाही, तुला सांगू का, खरंच मनापासून सांगतो की असं की ह्यांच्याबरोबर काम करताना खूप डिफिकल्टी आली किंवा असं अजिबात नाही झालं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ना, प्रत्येक कलाकाराकडे क्लॅरिटी होती काय करायचं आहे.
आणि जर का ती नसेल ना क्लॅरिटी, तर मला असं वाटतं मग हे प्रॉब्लेम्स येतात की मग समजूनच सांगतोय, ते कळतच नाही काय करायचंय. ते छान ट्रेलरमध्ये फार छान वाटतं या सगळ्यांचा एकत्र बॉन्ड आणि ते फॅमिली वाटते. सो डे 1ला पहिल्या दिवशी शूटपासून शेवटपर्यंत प्रत्येकाकडे क्लॅरिटी होती की आपल्याला काय करायचं. त्यामुळे असा प्रसंग कधीच नाही आला की ह्यांच्याबरोबर काम करताना सोपं झालं, त्यांच्याबरोबर अवघड गेलं, असं नाही झालं. सगळ्यांनी छान व्यवस्थित काम केलं. आणि लर्निंग पण दोन्ही एज ग्रुपचं मिळालंय तुला, है ना? त्यांचे काय विचार आहेत आणि यांचे काय विचार आहेत. ॲब्सोल्युटली. तयार झालाय चित्रपट, 10 एप्रिलला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. काय कसं अपील कराल जरा सांगा, कसं बोलवाल प्रेक्षकांना थिएटरमध्ये? आता थिएटरला येतोय 10 एप्रिलला, सगळ्यांनी तो बघावा असेच मी अपील करू शकेन त्याने. कारण एक तुम्हाला आवडेल अशा रीतीने बनवलं गेलेलं हे पिक्चर आहे आणि हे कुठल्या म्हणजे समाजाला कुठल्याही थराने हे बघावं. स्तर जो असेल, लहान असतील, मोठे असतील किंवा आणखी त्याचे ओल्ड असतील, या कुणीही तो बिनधास्तपणे बघावा असा सुंदर, स्वच्छ आणि निखळ पिक्चर आहे. तेव्हा तो तुम्ही जरूर बघा असं मी लोकांना सांगेन. कारण तुम्ही हा मिस करू नका. हा तुम्ही काही जण अशी असते की नंतर मग आपण टी व्हीवर आल्यावर बघू किंवा आणखी दुसऱ्या, पण आम्ही दिलेला नाही आहे तो. हा फक्त तुम्ही पडद्यावरच बघायला पाहिजे आणि पडद्यावरच बघण्यात त्याची मजा आहे. अर्थात कुठल्याही पिक्चरची पडद्यावर बघण्यातच मजा असते, पण या पिक्चरची तर निश्चित आहे. तर त्याने तो पडद्यावर बघावा आणि त्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. मी खूप वर्षांनी अशोकला एवढं प्रकट होताना बघते, कारण त्याला स्वतःला इतकी आवडली ही फिल्म. तो कधीच एवढं फिल्मबद्दल भरभरून बोलतोय ना ह्या फिल्मबद्दल की अशोककडनं हे रेअर आहे खरं म्हणजे. त्यामुळे हे खूप चांगला उत्तम सिनेमा त्यांनी आहे म्हणूनच तो एवढं बोलतोय. प्रेक्षक थिएटरमध्ये आल्यावर आपल्याबरोबर पिक्चर बघून झाल्यावर बरोबर बाहेर जाताना काय घेऊन बाहेर पडतील या चित्रपटाबद्दलचं? किती सोपं असतं खरं जगणं. आपणच त्याचे मोठे मोठे इश्यूज करतो, एखादा प्रॉब्लेम नसलेला आपण क्रिएट करतो आणि आपलं आयुष्य जगतो आणि आपल्या डोक्यावरचं मनावरचं ओझं वाढवतो, कुटुंबात क्लेश निर्माण करतो. खूप सोपं आहे खरं तर जगणं. ते अशा पद्धतीने जगलं गेलं तर खूप सोपं जाईल तुम्हाला पण आयुष्य जगणं. त्यामुळे हा सिनेमा तुम्ही सगळ्यांना जमवून एकत्र सिनेमा बघा, तर ह्या जमवाजमीची आणखी मजा तुम्हाला मिळेल. लोकेश दादा, लग्न होणार आहे का? माझं झालं की मला वाटलंच होतं हा चांगला होता. लग्न होणार आहे का ते 10 तारखेला कळेल. हे तर बोल ना पुढचं, हे 10 एप्रिलला कळेल. ते बघितल्याशिवाय कसं कळणार ना. पण काय काय अपील करशील प्रेक्षकांना? काही नाही, प्रेक्षकांना असं आहे की छान एक निखळ मनोरंजन तुमचं होईल, एक तुमच्या चेहऱ्यावरती आनंद येईल, हसू उमटेल असा सिनेमा आहे. तो प्रेक्षकगृहात जाऊन बघा, कारण कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मवरती हा सिनेमा इतक्यात दिसणार नाही आहे. हा सिनेमा फक्त सिनेमागृहातच दिसणार आहे. आणि मला असं वाटतं की सगळे कलाकार आणि हे 2 महान कलाकार ह्यांचं बॉन्डिंग, ह्यांनी केलेली करामत पडद्यावर बघण्यामध्ये आपल्याला नेहमीच आनंद मिळतो. तसाच सेम आनंद ह्याही सिनेमामध्ये बघायला मिळेल. सो सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा. मी स्वतः खूप एक्सायटेड आहे हा चित्रपट बघण्यासाठी. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. असेच छान छान प्रोजेक्ट करत राहा अजून पुढचे बरीच वर्ष आणि भेटत राहा, गप्पा मारायला. थँक्यू. थँक्यू सो मच.